दिनांक 2 जुलै 2024 रोजी सभागृहाने ठराव संमत करून सन्माननीय विरोधी पक्ष नेते श्री अंबादास दानवे यांचे सदस्यत्व तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित केले होते। तसेच सदर्भ निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधिमंडळाच्या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली होती। या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्ष नेते श्री अंबादास दानवे यांनी त्यांच्या दिनांक 3 जुलै 2024 रोजीच्या पत्रान्वये सभागृहाप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरी विचारात घेता आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांच्या ऐवजी 3 दिवस करण्यात यावा असा ठराव ही विधान परिषद करीत आहे। ठराव असा आहे की दिनांक 2 जुलै 2024 रोजी सभागृहाने ठराव संमत करून सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांचे सदस्यत्व तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसाकरता निलंबित केले होते। तसेच सदर निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधिमंडळाच्या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली होती। या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या दिनांक 3 जुलै 2024 रोजीच्या पत्रान्वये सभागृहाप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यांनी केलेली दिलगिरी विचारात घेता त्यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांऐवजी 3 दिवस करण्यात यावा असा ठराव ही विधान परिषद करत आहे। मी आता सभागृहापुढे ठराव मतास टाकते। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। ठराव संमत झाला। आपण पुढचं कामकाज करूया। ठीक आहे, आपण निरोप समारंभ प्रस्ताव द्या। लिंक काय लिंक फार नाही आहे, पण मुख्यमंत्र्यांचंच आहे। मंत्री महोदय आहेत का महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ? हां करा। महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम 1971 च्या कलम 12(7) अन्वये लोकायुक्त